नाही, कारण का त्या आपल्याला अंमलात आणायच्या त्या गोष्टी. आता पाठीमागं कष्ट केले, पाठीमागं व्यक्त झालो, तर त्या गोष्टी आपल्याला इथून पुढं अंमलात आणायच्या, आवर्जून अंमलात आणायच्या. तर म्हणजे लक्षात ठेवा की तांडूरच्या राजा हा का प्रसिद्ध केला, तेव्हा तांडूरच्या राजाचा विषय हा राजमळगीने हातात का घेतला, असा अनेकांचा प्रश्न आहे किंवा सडेतून मला विचारता येईल की राजमळगी तांडूरचा राजाच का. तर नीट ऐका हे उत्तर. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना पाठवा, आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा जातीनं भलं करून घ्यायचं असेल तर गुरुसोबत हा व्हिडिओ ठेवा जवळ. तर मंडळी लक्षात ठेवा, मी राहायला सिद्धापूर आणि तांडोर ह्या भागामध्ये आहे. मी जवळपास 2013 पासून या खिलारमध्ये काम करतो. मग 2013 पासून काम करत असताना जवळपास त्यावेळेला मी लहान होतो आणि मला समजत होतं, कळत होतं. मग त्यावेळेला एक गावात बैल होता. आम्ही शाळेला झेडपीला जात होतो, सुट्टी झाल्यानंतर गावात फिरायचो आम्ही काहीतरी गोळ्या बिस्किट खाण्यासाठी येण्यासाठी. तर गावात एक बैल असा होता की तो बैल डरकी मारायचा, आवाज यायचा मोठा बाहेरच्या गायी भरवायला आल्यानंतर. मग आम्हाला एक हौस, कारण रक्तात नाद, घरचा नाद सगळा आणि पाठिंबा किंवा वातावरण सगळं खिलारचं असल्यामुळं आम्ही त्या खिलारच्या आवाजाकडं किंवा खिलारकडं आकर्षित व्हायचो. मग तो बैल आम्ही गावात बघायला जायचो. बैल गावात बघायला गेल्यानंतर तो बैल कसा आहे, कोणाचा आहे, काय, ह्या गोष्टी माहीत नसायच्या जास्त करून. पण अशी गोष्ट आहे, ती आवाज करते आणि ती एक आवाज वेगळ्या पद्धतीने करते आणि ती आवाज आपल्याला ऐकायला बघायला जायचं. तर ती लांबून गायी आल्यानंतर किंवा गायी भरवायला आल्यानंतर तो बैल गावात सेंटरला होता, त्या गावातून बाहेर गावाच्या कडेला घेऊन जायची. तर ती मला गोष्ट आठवते, मी स्वतः डोळ्यानं बघितलं. तर ती गोष्ट आहे सगळ्याला जगाला माहिती आहे किंवा महाराष्ट्राला माहिती आहे की जवळ्याला काश्यप गुरुजी यांच्या घरी ज्या बैलाचा शेवट झाला, तर त्या बैलाची गोष्ट आहे मंडळी. तर परत त्या बैलाचे अवयव मी बघितले किंवा त्या बैलाची रचना बघितली मंडळी, लक्षात ठेवा. तर त्या बैलाची नागपुडी म्हणा, नागपुडी आणि तोंडाची नळी म्हणा, किंवा नाकावरचा चढ म्हणा, किंवा कपाळातली जागा म्हणा, किंवा शिंगाचा आकार म्हणा, किंवा कान कवाळी म्हणा, किंवा गळा म्हणा, वशिंड, छाती म्हणा, पायाची जाडी म्हणा, किंवा त्याचा पाठीचा काना म्हणा, आणि पाठीचा ताटपणा, कंबर म्हणा, चौक म्हणा, त्याची चालायची धमक म्हणा, डरकी मारण्याचा आवाज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं अनुभवले त्या. आणि सिद्धापूर खान किंवा सिद्धापूर हे जे नाव प्रसिद्ध झालं, तर त्या बैलाने शेतकऱ्यांचं भलं केलं. यात्रेत असू द्या, बाजारात असू द्या, गेल्यानंतर प्रथम प्राधान्य लोक त्या बैलाला द्यायची. मात्र तो अंगाला जवळ कोणालाही चिटकून घेत नव्हता. तो 3 ते 4 कासऱ्यावरती बैल असायचा त्यावेळेला. परत जसं मी मोठा झालो तशी ती बातमी माझ्या कानावर येत गेली, म्हणजे मी स्वतः पण अनुभवत गेलो. मग त्यामुळे ती एक आत्मविश्वास वाढत गेला, नाही हा बैल योग्य